श्रीधर स्वामीकृत श्री हरिविजय अध्याय 23 रुक्मिणी स्वयंवर. श्री गणेशाय नमः. जय जय जगद्वंद्या वेदसारा अखिल अद्वया विश्वंभरा करुणा सिंधू परम उदारा यादवेंद्रा जगद्गुरो. कंदर्प दहन हृदय रत्ना चतुरास्य जनका मनरंजना अपार माया श्रममोचना निरंजना निर्विकारा. तू दानव कानन वैश्वानर की साधु हृदय अरविंद भ्रमर की अज्ञान तमनाशक मित्र की आनंद क्षेत्र पिकलेजे. संसार गजदमन मृगेंद्र भक्तमन चकोर सुधाकर दुःख पर्वत भंजन वज्रधर यादव कुळी अवतरला. देवाधिदेव आत्मा राम अनंत ब्रह्मांड फलांकित द्रुम परात्पर अजित अनाम मेघश्याम सगुण तू. असो 22 अध्यायी कथन भस्म करुनी काळ यवन जरासंधासी त्रासवून आला जगज्जीवन द्वारकेसी. तो विदर्भदेशी राजा भीमक सुशील सभाग्य सात्विक जैसा उडुगणांमाजी मृगांक की शचीनायक सुरमंडळी. की धनाढ्यान माझी कुबेर की अंडजान्माजी द्विजेंद्र तैसा भीमक नृपवर जगती तळी विख्यात पै. की तो भजन गंगेचा लोट की निश्चय रत्नांचा मुकुट की सत्व वैरागींचा सुभट दिव्य हिरा प्रकटला. की विवेक भूमीचे निधान की दया काशीचा केवळ घन की आनंद नंदन वन पक्व फळ तेथीचे. ऐसा तो नृपनाथ त्यासी रुक्मी नामे ज्येष्ठ सुत त्याहुनी धाकुटा रुक्मरथ रुक्मबाहू तिसरा पै. रुक्मकेशी रुक्ममाळी 6वी झाली रुक्मिणी बाळी स्वरूप सुंदर वेल्हाळी ज्ञानकळा हरिचिते. हे मूळ पीठ निवासिनी माया जिये निर्मिले देवत्रया इच्छा मात्रे महत् कार्या घडी मोडी ब्रह्मांडे. अनंत शक्तींची स्वामिनी जे आदिपुरुषाची मूळ ध्वनी महामाया प्रणवरूपिणी भीमक उदरी अवतरली. अनंत ब्रह्मांडांची माळ घेऊनी जप करी वेल्हाळ जगडंबर मांडूनी खेळ सवे चिलपवी क्षणार्धे. विरींची मित्र चंद्रदेवराणा ही अज्ञान बाळे तिची जाणा पहुडवुनी प्रपंच पाळणा विषय खेळणे वरी बांधी. डोळे उघडुनी स्वरूपाकडे पाहो नेदी त्यासी निवाडे उत्पत्ती स्थिती प्रळय कोडे कार्ये करवी त्या हाती. जिच्या स्वरूपा वरुनी करावी कोटी कंदर्प सांडणी जे त्रैलोक्य लावण्य खाणी अवनी तळी अवतरली. तप्त सुवर्ण जैसे सुरंग तैसे रुक्मिणीचे दिव्यांग आकर्ण नेत्र सुरेख चांग मुख मृगांक कोणवर्णी. दंत तेज जिकडे झळकत पाषाण ते पद्मराग होत सहज बोलता मंदिरात प्रकाश होत दंत तेजे. जगन्माता बोले जे क्षणी वाटे विखुरते रत्नखाणी जिची या स्वरूपा वरुनी ब्रह्मांडची ओवाळीजे. अंगीच्या सुवासे करुनी गेल्या दशदिशा भरोनी पाय ठेवी जेथे रुक्मिणी वसंत भुलोनी तेथे लोळे. महातेज गाळूनी देखे ओतिली कर्णींची ताटके नेत्रोत्पले अतिसुरेखे अंजन झळके सोगयाचे. मुक्त घोष तळपती कानी कोटी मृगांक उणे वदनी भगणे झळकती सुनीळ गगनी मुक्त जाळी शिरीतेवी. सांडूनी तीव्रता सकळ वाटे मित्र जाहला शीसफूल शीतलत्व सांडूनी समूळ मृगांक शिरी विलसे पै. कस्तुरी मळवट विलसे भाळी नासिकी दिव्य मौक्तिके झळाळी शुभ्रवस्त्र मुक्तलग कांचोळी एकावळी डोलत. बाहुभूषणे रत्नजडित वज्रचुडे मंडित हस्त दशांगुळी मुद्रिका झळकत अवतार स्वरूप हरीच्या. चरणी नुपुरे रुंझुणती चालता धन्य जाहले म्हणे क्षिती सहज विलोकी जिकडे चिच्छक्ती ते तत्काळ होती सज्ञान. जिच्या कृपा कटाक्षे देख इंद्रपदी बैसले रंक पर्वत उचली मशक अपांग पाते जियेच्या. असो ऐसी ते रुक्मिणी भीमक राजा अंकी घेऊनी बैसलासे सभास्थानी सकळ नृपांनी वेष्टिला जो. तो कीर्तिमुखनामा ब्राह्मण जो 64 कला प्रवीण तो करीत पृथ्वी पर्यटन
भीमक सभेसी पातला. राये तो द्विज सन्मानुनी, बैसविला उत्तम आसनी. म्हणे द्विजा कोणीकडुनी, येणे जाहले अकस्मात. ब्राह्मण म्हणे धरणीपती, म्याम पृथ्वीचे पाहिले नृपती. सहज आलो द्वारावती प्रती, तेथे श्रीपती देखिला. ब्राह्मण वर्णित श्रीकृष्ण ध्यान, नृपा सहित ऐकती सकळ जन. परी भीमकी तेथे सावधान, करी श्रवण सप्रेम. ज्याची चरण पंकज केसरी, क्षीराब्दी तनया जाहली भ्रमरी. तेथुनी जन्मली जन्हुकुमारी, जे का तारी सकळ जीवा. अरुण संध्याराग बालार्क, यांचे काढिले रंग सकळीक. तळवे रेखिले सुरेख, श्रीरंगाचे वाटती. शरीर करवतून मृगांके, चरणी सुरवाडला निजसुखे. व्यापुनी पद आंगोळिका नखे, दशधा हो निराहिला. पायी हरीच्या दिसे ध्वज, तरी चरण लक्षण हेची जहाज. भक्त तारावया सहज, उदित असे सर्वदा. शरण येती निज भक्त, त्यांचे फोडावया पाप पर्वत. वज्र पायी लखलखित, वैकुंठनाथे धरियेले. पायी झळके जे पद्म, पद्मा तेथे वसे सप्रेम. आणि का प्राप्त नाही परम, घोर तप आचरता. ऐश्वर्यामध्ये मस्त वारण, विद्यामध्ये गर्वित पूर्ण. त्यासी आकर्षावया लागून, अंकुश पायी झळकतसे. साधकासी ऊर्ध्वरेखा तत्वता, ऊर्ध्व गच्छंती म्हणे सत्वस्था. पाय देऊनी मुक्तीच्या माथा, ब्रह्मानंदी ऐक्य भाल. हरिपद हाची दिव्य प्रयाग, तळवे आरक्त ब्रह्मकन्या सुरंग. मांड्या गरुड पाचूचे कोंभ चांग, तेथे मित्र कन्या सुरवाडली. पदी नेपुरे वाजती गजरी, तेथे सुखावली जन्नुकुमारी. वाकीवरी रत्ने जडली कुसरी, तपस्वी मराळ तेची पै. घोटे शोभती वर्तुळ, जैसे यंत्री कातिले इंद्रनीळ. पोटरिया सुनीळ सुढाळ, जेवी निराळ गर्भ काढिले. सहस्त्र चपलांचा एकसार, पिळून रंगविला पीतांबर. दुजा पांघरावया सुंदर, मुक्त लगपदर त्याचे. कटी मेखळा विराजमान, वरी रत्ने जैसी चंडकिरण. सकळ तीव्रता टाकून, हरी जगनी सुखावले. जैसा वेदांतींच्या श्रुती स्पष्टा, तैसा रुंझणती क्षुद्र घंटा. हृदयी कौस्तुभ सतेज मोठा, माध्यानीचा सूर्य जेवी. त्रिवळी नाभी वर्तुळ, जेथे जन्मला चतुर्वक्त्र बाळ. विशाळ हरीचे वक्षस्थळ, भक्त प्रेमळ राहती तेथे. वैजयंती डोलत गळा, परी ते लागली चरण कमळा. हरिपदी प्रताप आगळा, तेथीचा सोहळा भोगित. कवी आणि गुरु दोघे येऊनी, कुंडल रूपे लागले हरिकर्णी. की निशामणी आणि दिनमणी, पुसती कानी विचार. परम उदार वेल्हाळ मुख, कपाळी मृगमदाचा टिळक. मधुमासींचा सतेज अर्क, तैसा मुकुट झळकतसे. बिंब रंगा ऐसे अधर, दंत पंकती सुरेख सुंदर. ओळीने बैसले रोहिणीवर, तैसे तेज झळकतसे. तैसे श्रीहरीचे दंत, बोलता ब्रह्मांड उजळत. वदनावरुनी कोटी रतिकांत, ओवाळुनी टाकावे. निराळ वारणाचे शुंडादंड, तैसे चारी हस्त प्रचंड. हस्तकटके अतिसुघड, यंत्राकार मुद्रिका. दंडी कीर्तिवदने झळकती, तेथे प्रताप किरणे तळपती. शंख चक्रादी आयुधे विराजती, कोणामूर्ती वर्णवेते. श्यामलांगी उटी शुभ्र, वाटे भेटू आला कर्पूर गौर. चंदन रूपे सत्वर, हरी अंगी मिसळला. की इंद्रनिळाचे मूर्तीवरी, आवरण घातले काश्मीरी. की मित्रकन्येवरी जन्हुकुमारी, की निर्मळ अंबरी शशीप्रभा. घनश्याम कोमलांग, तैसा चंदन दिसे सुरंग. पूर्ण ब्रह्मानंद श्रीरंग, अक्षय अभंग मूर्तीचे. कर्णी भरला जवादी विशेष, अंगीचा जो दिव्य सुवास. सप्तावरण आसमास, भेदूनी जाय पैलीकडे. ऐसे द्विजे वर्णिता हरिध्यान, हृदयी ठसावला जगन्मोहन. भीमकी सद्गद होऊन, मूर्छा येऊन पडियेली. नयनी सुटल्या विमलांबुधारा, आंग कापतसे थरथरा. उपमाता धाविन्यल्या सत्वरा, हृदयी धरिली रुक्मिणी.
एक म्हणती बाधा जाहली, एक म्हणती भूते घेरली, परी महद्भूते व्यापिली, ते समजले राया ते. ऐकता श्रीकृष्ण ध्यान, भीमकी पडली मूर्छा येऊन, आता हे करावी कृष्णार्पण, मनी निर्धार दृढ केला. राजा सांगे शुद्धमती ते, रुक्मिणी द्यावी श्रीपती ते, येरी हर्षली परमचित्ते, म्हणे हेची मजा आवडे. तव रुक्मिया परम कृष्णद्वेषी, वर्तमान हे कळले त्यासी, ब्राह्मण बोलाविले गणक जोशी, एकांतासी रुक्मियाने. म्हणे गठितार्थ कृष्णासी, घडत नाही सांगा रायासी, रुक्मिणी द्यावी शिशुपाळासी, ऐक्य उभयतासी दृढ असे. राया देखता सभे भीतरी, रुक्मिया कृष्णाची निंदा करी, म्हणे पुरुषार्थी वीर पृथ्वीवरी, धुंडूनी बरा काढिला. महाकपटी गोरस चोर, गोकुळ चौढाळिले समग्र, त्रिभुवना माझी ऐसा जार, धुंडिताही न सापडे. चोरी केली गोकुळी, म्हणून गवळणी बांधिती उखळी, कालिया अघासुर किरडे मारिली, म्हणून पुरुषार्थी मिरवत. वारुळा ऐसा गोवर्धन, उचलोनी बलिष्ठ जाहला कृष्ण, केशी टट्टू मारून, पुरुषार्थी म्हणवी आपुणा. अग्निस्तंभ जाणे कपटकळा, या लागी वणवा मुखी गिळला, कपटेची कंस मारिला, परिवारा समवेत. काळ यवण भेणे थोर, तेणे घेतले गिरीकंदर, मुचुकुंदावरी टाकुनी पितांबर, आपण पुढे पळाला. कपटे मारिला काळ यवन, भेणे वसविले द्वारकापट्टण, जरासंध कपटे करून, 17 वेळा जिंकिला. नाही सिंहासन छत्र, भांडार नाही अणुमात्र, नाम रूप ना गोत्र, कैसे निथोर कृष्ण हा. हिंडे भक्तांच्या दारोदार, कीर्तना माझी नाचे निर्भर, रुक्मिणीसी ऐसा होईजे वर, तरी जितची आम्ही मेलो. बाळपणी पूतना शोषिली, आरंभीच स्त्री हत्या केली, ऐसियासी वरील रुक्मिणी वेल्हाळी, तरी जितची आम्ही मेलो. भक्षुनी मातुळाचे अन्न, त्यासीच मारिले कपटे करून, त्यासी रुक्मिणीसी घडेल लग्न, तरी जितची आम्ही मेलो. जरी रुक्मिणीचे कृष्णासी लागे लग्न, तरी माझी श्मश्रू टाकावी बोडून, हाक फोडी क्रोधे करून, लावीन लग्न शिशुपाळासी. कृष्णद्वेषी परम चांडाळ, चालो नेदी रायाचे बळ, नगर शृंगारिले सकळ, लग्न तत्काळ धरियेले. दमघोषाची नगरा, मूळ पाठवी रुक्मिया सत्वरा, ती वार्ता रुक्मिणीच्या कर्णद्वारा, दूती मुखे प्रवेशली. वार्ता ऐकताची सकळ, हृदयी दचकली वेल्हाळ, नयनी वाहे अश्रुजळ, मुख कमळ कोमेजले. हृदयी धडकला चिंताग्न, नाठवे उदक शयन अन्न, म्हणे मायेसी सांगावे वर्तमान, तरी हरिप्राप्ती नव्हे तिचेनी. कोण जाऊन या आता, सत्वर आणील वैकुंठनाथा, तो सुदेवनामा ब्राह्मण तत्वता, मंदिरासी पातला. परम सात्विक ब्राह्मण, रुक्मिणी धरी त्याचे चरण, म्हणे जरी कृष्ण येशील घेऊन, तरी मी उत्तीर्ण नव्हे तू ते. नयनी वाहती अश्रुधारा, जे जगन्माया आदी इंदिरा, ते काकुळती येत द्विजवरा, जाई त्वरा द्वारकेसी. बाहेर कळो नेदी मात, यामिनी माझी क्रमिजे पंथ, उदयन पावता आदित्य, कृष्णनाथ आणिजे. जो का स्कंजतात हृदयीचे ध्यान, दशशत वदन तनुशयन, जो इंदू भगिनी प्राणजीवन, दितीज भंजन आदित्य जो. जो पुष्कर वर्ण चारुगात्र, जो 24वा शेवटील मंत्र, जो मित्रतनया तीरी सरोजनेत्र, क्रीडला तो आणिका. ज्याचे अंतःकरण पीतवसन, इंदिरा बंधू ज्याचे मन, चतुरास्य ज्याची बुद्धिपूर्ण, तोची घेऊन येईका. हिमनग जामात अहंकार, आखंडल दैवत ज्याचे कर, मित्र ज्याचे दिव्य नेत्र, तो सत्वर आणिका. मग तो द्विजनाम सुदेव, म्हणे घेऊन येतो वासुदेव, परी तुझे लिखित पत्र भाव, समागमे देईका. जे शृंगार कासार मराळिका, जे क्षीराब्दी हृदय कनकलतिका, भीमक राजा हा वृक्षनिका, त्यावरी कृपेने पसरली. मग घेतले हाटकरस पात्र,
पुढे धरिले शुद्ध सत्वपत्र, लेखणी घेऊनी विचित्र, सप्तश्लोक लिहिले तेव्हा. पत्र गुंडाळुनी झडकरी, द्विजा हाती देऊनी चरणधरी, जरी घेऊनी येशील कंसारी, तरीच संसारी सार्थक. करोनी मनोवेगाचा रहंवर, त्यावरी बैसोनी धावे द्विजवर, मित्र उगवता द्वारकापूर, जवळी केले वेगेसी. द्वारका बाह्य प्रदेशी वन, वृक्ष भेदीत गेले गगन, वासरमणीचे किरण, माझी दिसती हिंडता. त्या माझी कस्तुरी मृग चरती, कोकिळा पंचमस्वर आळविती, पक्षी कृष्ण नामे गर्जती, हंस खेळती स्वानंदे. रहाट पाट शीतळ उदक, चातक बदक चक्रवाक, शिखी खीर शब्द सुरेख, कृष्ण नामे करिताती. मलया नील शीतळ, येत रम्य अति मंजुळ, कृष्णागर मलयागर परिमळ, देवदार वृक्ष तेथे. नारी केळी खर्जुरी अशोक, पोफळी वट पारिजातक, अंजीर मातुलुंग सुरेख, वृक्ष चंपक विराजती. शेषवेली प्रवाळवेली सुरूप, स्थळी स्थळी द्राक्ष मंडप, फणस डाळिंबी अमूप, सदा फळ भारे डोलती. मुनी सदैव करिती तप, गंधर्वांचे सुरस आलाप, जेथे वसे परब्रह्म चित्स्वरूप, ते वन कोणासी वर्णवे. जे समुद्र संभव नगर, उपमेन पुरे देवराजपुर, कमलोद्भवाचे कर, जेथे लागले नगर रचिता. आधी व्याधी मृत्यू दरिद्र, द्वारकेत नाही अणुमात्र, पुराण कीर्तन विचित्र, अग्निहोत्रे द्विजा घरी. न्याय मीमांसा सांख्य ग्रंथ, पातंजल व्याकरण वेदांत, वेदाध्ययने अद्भुत, गृही गृही होताती. शतखणी दामोदरे बहुत, जाता अडखळे मित्ररथ, अवतार मूर्ती चरित्रांसहित, गोपुरावरी जडियेल्या. गरुड पाचूचे कीर, घरोघरी बोलती सुकुमार, नीळ रत्नांचे मयूर, बिदोबिदी धावती. निळाचे केले गज, मुखी हिऱ्यांचे शोभती द्विज, सुवर्ण कमल सुवास सतेज, रुंजती भ्रमर निळाचे. टाळ मृदंग वीणे हाती, लेपे आपण वाजविती, चित्रे गाती नाचती, विरिंची हस्ते निर्मितपै. घरोघरी रामायण भारत, चित्रमूर्ती रत्नजडित, शक्ती चरित्रे समस्त, असुर झुंजे रेखिली. आळो आळी सुंदर घरे, गृही गृही विचित्र गोपुरे, असो ब्राह्मण पावला त्वरे, जेथे यादवेंद्र बैसला. दृष्टी देखताची ब्राह्मण, आसन सोडून पीतवसन, द्विजासी करुनी नमन, निजासनी बैसविला. षोडशोपचारे पूजा करून, संतोषविला ब्राह्मण, मग एकांत गृही दोघे जण, जाऊन या बैसले. हरी म्हणे विप्रोत्तमा, आजी कृतार्थ केले आम्हा, कोणाकडोनी या ग्रामा, येणे जाहले स्वामींचे. देखोनिया मनमोहन, कार्या आठव विसरे ब्राह्मण, मग पद्माक्षीचे पत्र काढून, पद्मनाभा हाती देत. म्हणे विदर्भ राजकन्यका, तिने दिदली हे पत्रिका, तुम्हा वाचूनी यदुनायका, न वरी आणिका सर्वथाही. या ब्रह्मांड मंडपा माझारी, ऐसी दुजी नाही सुंदरी, ते अनन्य शरण तुझ मुरारी, वाचिता पत्रिका कळेल. मग सुवर्णाक्षर पत्र चांगले, कमलपत्राक्षे उकलिले, अक्षर सुरेख मिरविले, जेवी भगणे पुष्करी. सप्तश्लोकी लिहिले पत्र, जे ऐकता उद्धरती सप्तगोत्र, स्वये वाची स्मरारी मित्र, तेची साचार ऐकिजे. जय जय भुवन सुंदरा यादवेंद्रा, तुझ्या सौंदर्य तेजे चराचरा, विशेष दिसे लावण्य मुद्रा, सुरनर उरगा सर्वही. तुझी गुणलीला विचित्र, ऐकता धाती सर्वांचे श्रोत्र, त्रिविध तापच्छेदक पवित्र, गुण तुझे श्रीरंगा. सांडोनिया लौकिक लाज, जगद्वंद्या मी शरण तुझ, क्षयरहित तू अच्युत क्षयी सहज, मी निर्लज्ज तुझे ठाई. मोक्षदायक तू यदुनायक, या लागी मुकुंद नाम सुरेख, स्वरूपासी तुळिता देख, शफरी ध्वज सरी न पवे. जगन्मोहना श्रीकृष्णा, तुझी प्राप्ती व्हावया मधुसूदना, ज्या परमसाधना सुकुलीना, तपे करीती तुझ लागी. विद्यावंता वयसा चतुरा, सर्व गुणी मंडित उदारा, तुझ कारणे श्रीकर धरा,
अगाध तपे करिताती. ऐसी आसी नव्हे प्राप्ती, माझा पाड येथे किती. पूर्ण ब्रह्म तू वैकुंठपती, कीर्ती वर्णिती श्रुतिशास्त्रे. तुझ वरावया श्रीपती, सिद्ध असती बहुत युवती. परी मी दीन असे निश्चिती, पाव यदुपती दयार्णवा. सकळ नरलोक मनोभिरामा, नरवीरान माझी तू यदुत्तमा. तुझ वाचूनी मेघश्यामा, नवे चिरामा आणिकाची. तू परात्पर निर्विकारी, उपाधिरहित ब्रह्मचारी. परी मी काया वाचा मने कैटभारी, तुझी अंतुरी जाहले. माझी दीनाची विनंती, जरी उपेक्षिसी जगतपती. चतुर्दश लोकींचे नृपती हासती, होईल अपकीर्ती यादवेंद्रा. तू आरिचक्र वारण पंचानन, तुझे अर्धांग माझे निकेतन. तेथे जंबूक दमघोषनंदन, घेऊनी पळो पाहतसे. प्रताप दिनकरा अंबुजाक्षा, पुराण पुरुषा निर्विकल्प वृक्षा. सर्वांतरात्मा सर्वसाक्षा, तुझी जाया मी जाहले. पूर्वीचे असेल सुकर्म, यागदान व्रतधर्म. देव ब्रह्मपूजा परम, जरी घडली असतील. सद्गुरु पूजन निर्धारी, जरी केले असेल जन्मांतरी. गोभू रत्न दाने नानापरी, जरी घडली असतील. तडाग कूप वापिका, आराम उद्यान पुष्पवाटिका. हरिदिनी आदी व्रते देखा, जरी घडली असतील. भगवत भजन हरिगुण कीर्तन, जरी गाठी असेल महत्पुण्य. तरीच गदाग्रजा येऊन, हाती धरशील मजलागी. कमलनाभा कमलापती, सत्वर येईजे रातोराती. गभस्ती नुगवता यदुपती, कौंडिण्यपुरा येईजे. घेऊनी परमार्थ संपत्ती, ज्ञानी प्रपंच दळ रगडिती. तैसे यादव भारेसी जगतपती, चैद्य माघत त्रासिजे. गुप्त रूपे घेऊनी पूतना प्राणशोषणा. सत्वर यावे जगन्मोहना. राक्षस विधी करुनी जनार्दना, मज घेऊनी जाईजे. यथाविधी लग्न नव्हे तत्वता, तरी राक्षस विधी परिणिजे अनंता. त्रिभुवन नायका वैकुंठनाथा, धावे आता सत्वर. तू असशील निज मंदिरी, मी कैसा येऊ तेथवरी. तुझे दुष्ट बंधू दळभारी, सिद्ध होतील झुंजावया. त्यांचा करिता संहार, तुझ होईल दुःख थोर. तरी ऐकावा एक विचार, जगद्वंद्या यदुपती. नगराबाहेर अंबिकापुरा, आपण यावे श्रीकर धरा. दळभारेसी यादवेंद्रा, सिद्ध तेथे असिजे. आमुचा कुळधर्म ऐसा पुरातन, लग्ना आधी अंबिका पूजन. मज वेष्टुनी बंधुजन, येतील घेऊन देवालया. होताची अंबिका पूजन, आरिवीरा ते पराक्रम दावून. मज सत्वर जावे घेऊन, कृपा करून यादवेंद्रा. काम क्रोध मदमत्सर, हेही चौघे बंधू साचार. पापापासूनी सोडविता प्रतापशूर, तुझ वाचूनी कोण असे. भवपुरी वाहता साचार, तू परतीरी उभा पोहणार. उडी घालोनी सत्वर, तारी मज जगद्गुरो. तुझ्या अंघ्री पंकजीचे रजकण, प्राप्त होता होईजे पावन. अपर्णापती तपदारुण, याची लागी आचरे. पहावया तुझे चरण, नाभी कमळी सरोजासन. सहस्त्र वर्षे पाहे उतरवून, मनी निर्बुजवून वरी आला. ते वेळी नाही देखिले चरण, मग गोकुळी केले वत्सहरण. तुवा तेथे सर्व रूपे धरून, अद्भुत महिमा दाविला. अभिमान टाकून ते वेळा, जगद्वंद्या तुझ शरण आला. मग तुवा मस्तकी हस्त ठेविला, तेणे निवाला विधाता. तू शिव ब्रह्मादिका न येसी आया, मी सिद्ध जाहले तुझ वरावया. परम धीटत्व करुनिया, पत्र लिहिले नेणतपणे. आता श्रीरंगा हाची पण, तुझची एक माळ घालीन. नाही तरी हा देह त्यागीन, तप आचरेन शतजन्मे. अवघड तप आचरोन, करीन प्राणांचे शोषण. स्थूललिंग आणि कारण, करीन जाळून भस्मयांचे. अंतःकरण चतुष्टय जाळून, प्राणपंचक संहारून. दाही करणे विषय पंचक जाण, टाकीन शोषूनी तुझ लागी. ऐसे शतजन्मे तपसाचार, आचरीन तुझ लागी दुर्धर. परीन वरी दुजावर, तुझ वीण यादवेंद्रा. वरकड नवऱ्या विषय पर, इच्छिती भ्रतार आणि संसार. मी आपुला करावया उद्धार,
तुझ शरण जगद्गुरो. ऐसे सप्तश्लोकी पत्रसुरेख वाची कमलोद्भवाचा जनक. सद्गद जाहला वैकुंठ नायक भाव देखोनी भीमकीचा. सुदेव म्हणे यदुवीरा आता बहुत करावी त्वरा. उशीर होता ते सुंदरा प्राण देईल तत्काळ. परम चिंतारोग दारुण तेणे रुक्मिणी गेली कृश होऊन. हरी तू धन्वंतरी तेथे येऊन कृपा हस्ते निववीती ते. शिशुपाळ हाची विखार रुक्मिणीस डंखू पाहे दुराचार. तू गारुडी गरुड ध्वज सत्वर उडी घाली ये वेळी. चैद्य मागध सर्व बळी रुक्मिणी पडली भूतांचे मेळी. तू पंचाक्षरी जाता वनमाळी भूते तत्काळ पळतील. श्रावणारीत नयत तू पूर्वावतारी जाऊनी वैश्रवण बंधुपुरी. प्रतापे सोडविली विदेह कुमरी तैसेची करी आताही. ऐसी ऐकुनिया करुणा कळवळला वैकुंठ राणा. सारथी दारुक तेची क्षणा बोलाविला एकांती. म्हणे वेगी सिद्ध करी रथ दुसऱ्याशी कळोने दिमात. ये रे आज्ञा वंदुनी त्वरित रथ वेगे आणिला. वरकड न्यावा दळभार तरी कासया करावा गजर. मी एकलाची जाऊनी सत्वर भीमकी आणीन ये क्षणी. मिळाले असंख्य दंडशुक त्यावरी एकला पडे खगपाळक. किंवा वारण चक्रावरी एक मृगेंद्र जैसा चपेटे. की शुष्कवनी कृशाण एकलाची टाकी भस्म करून. की एकला समीरात्मज जाऊन अशोकवन विध्वंसी. ऐसे विचारुनी यादवेंद्र रथी चढला प्रतापरुद्र. तुरंगी बैसविला द्विजवर चालिले सत्वर मनोवेगे. रातोराती तत्काळी आले कौंडिण्यपुराजवळी. श्रीकृष्ण नगर न्याहाळी संतोषली चित्तवृत्ती. अष्टवर्गाची सामग्री जाहली रुक्मिणीसी हळद लाविली. मनी सचिंत वेल्हाळी म्हणे नये वनमाळी काय करू. मनी विचारी राजा भीमक जरी ये समय येईल द्वारका नायक. तरी मज एवढा पुण्यश्लोक दुजा मग असेना. म्याम पाठविले नाही पत्र कैसा येईल वारिज नेत्र. तो घनश्याम कोमल गात्र सर्वांचे अंतर जाणतसे. ऐसा सचिंत राजेंद्र तो दूत जाणविती समाचार. की लग्नासी आला दमघोष नृपवर निजभार घेऊन या. शिशुपाळ वक्रदंत जरासंध सवे उन्मत्त. मुख्य शिशुपाळ नोवरा मिरवत आले नगराबाहेरी. दृष्टी देखता विषय सुख जैसे मनी दचकती साधक. तैसा राजा भीमक मनात असुख मानितसे. रुक्मियासी हरिख नावरे पित्यासी म्हणे चला सामोरे. भीमक निजभारेसी त्वरे नगराबाहेर निघाला. सीमांत पूजा करुनी त्वरित जानवसा दिधला नगरात. इकडे काय जाहला वृत्तांत तोची ऐका सज्जन हो. बळीभद्रादी उद्धवा क्रूर त्यासी कळला समाचार. की रुक्मिणी हरणासी यदुवीर एकलाची गुप्त गेला. जरासंध शिशुपाळ तेथे येतील वीर सकळ. युद्ध होईल तुंबळ जिंकील घनुनीळ तितुकेही. परी युद्ध समया कारण जावे सकळ सेना घेऊन. चतुरंग दळ सिद्ध करून लागवेगे धाविन्नले. कौंडिण्यपुरा जो पावे यदुवीर तो मागून आले दळभार. यादव वीर प्रतापी थोर काळासही जिंकिती समरांगणी. तो इकडे रुक्मिणी वेल्हाळी चिंता समुद्री पडियेली. म्हणे लिखित पाठविले वनमाळी नेणवे जाहली परिकैसी. कृष्ण निर्विषय चैतन्य घन त्यासी म्याम लिहिले भार्या होईन. की हे बहुचक्र चालक म्हणून जगत जीवन न येची. की शतजन्मे तप करीन म्या महा लिहिला अभिमान. या लागी कंस प्राणहरण उदास झाला न येची. वर्णिता भागला सहस्त्रवदन ब्रह्मादिका दुर्लभ पूर्ण. त्यासी लिखित दिधले पाठवून हे अनुचित केले म्या. की ब्राह्मण देखोनी जगन्मोहन विसरला कार्याची आठवण. की वधूने लिखित पाठविले म्हणून मधुसूदन न येची. परात्परा उपरी भीमकी चढूनी चहूनकडे अवलोकी. म्हणे लग्न समय जवळी आला की यदू नायक पावेना. आसन शयन भोजन पान अंजन चंदन तांबूल सुमन
क्रीडा कौतुक नृत्य गायन नावडे पूर्ण सर्वथा. रुक्मिणी भूमीवरी टाकी अंग म्हणे मज दावा गे श्रीरंग. मज नावडती विषय भोग वीट येतो देखता. चंदन वाटे जैसा पावक सुमन हार जेवी दंद शुक. कृष्ण प्राप्ती विण भूषणे सुरेख काय व्यर्थ करू मी. नेत्री चालिला विमलांबुधारा म्हणे आहा कृष्ण यादवेंद्रा. भक्तवत्सला गोवर्धन उद्धारा माझी उपेक्षा का केली. तो होती उत्तम शकुन लवो लागला वामनयन. दक्षिण बाहूचे सुरण वेळोवेळा होतसे. कृष्ण प्राप्तीचे मुख्य चिन्ह प्रकृती भाग तो वामनयन. तो लवत चालिला संपूर्ण तरी जगत जीवन येईल. दक्षिण बाहू तो केवळ ज्ञान तेथे स्फूर्ती विशेषपूर्ण. हेची कृष्ण प्राप्तीचे लक्षण दिव्य शकुन साधका. सुदेवासी म्हणे वासुदेव तुम्ही आता घ्यावी धाव. रुक्मिणीसी सांगा अंतर्भाव चिंता काही न करावी. चिंतार्णवी पडली वेल्हाळी दुरोनी द्विज देखिला तये वेळी. तो ब्राह्मणे बाही उभारिली म्हणे वनमाळी आलावो. जहाज बुडता कडे लागले की प्राण जाता अमृत जोडले. तैसे रुक्मिणीसी वाटले हर्षे फुगले सर्वांग. रुक्मिणी समोर धावोन धरिले सुदेवाचे चरण. म्हणे हे शरीर ओवाळून तुझवरून टाकावे. तू माझा सद्गुरु निश्चित तुझे निमज श्रीकृष्ण प्राप्त. तुझ उत्तीर्ण व्हावया पदार्थ काही मज दिसेना. सुरतरू कामधेनू चिंतामणी तुझवरोनी टाकीन ओवाळुनी. पुडती मिठी घातली चरणी म्हणे धन्य त्रिभुवनी तू एक. सद्गद जाहला सुदेव म्हणे धन्य भीमकी तुझा भाव. तुझ करिता मज वासुदेव सखा झाला अभेद. उपरी चढोनी भीमकी पाहे तो गरुड ध्वज झळकत आहे. सूर्यप्रभा उणी होये ऐसा रथ तळपतसे. भोवते यादव सैन्य अपार दिसे जैसा क्षीर समुद्र. मध्ये शेषशायी यदुवीर रथा समवेत शोभतसे. भीमकासी कळला समाचार की उत्साह पहावया आला यादवेंद्र. सवे बळराम बंधू समग्र निज भारेसी पातले. ऐसे ऐकता ते समयी ब्रह्मानंद दाटला हृदयी. म्हणे मज एवढा सभाग्य नाही होईल जावई श्रीकृष्ण. राजा चालिला समोर तंत वितंत घन सुस्वर. चतुर्विध वाद्यांचे गजर नादे निराळ दुमदुमले. आला ऐकूनी वनमाळी राणी शुद्धमती आनंदली. म्हणे धन्य भीमकी वेल्हाळी निज भाग्ये समर्थ. आला ऐकोनी कृष्णनाथ मागध चैद्य खळ समस्त. संतापले हृदयात म्हणती अनर्थ ओढवला. रुक्मिया विटला मनात जैसा सभेसी येता महापंडित. मूर्ख होती भयभीत शब्द न फुटे बोलावया. की देखोनिया राजहंस चित्ती संतापती वायस. की पंचानन येता सावकाश शृगालासी सौख्य वाटेना. देखोनी धार्मिकांची संपत्ती दुर्जनासी खेद वाटे चित्ती. की देखोनी संतांच्या मूर्ती निंदक विटती ज्यापरी. की ऐकता हरी नाम घोष भूत प्रेतासी न वाटे सावकाश. तैसा आला ऐकोनी जगन्निवास खेद खळासी वाटला. असो नगराबाहेर राव देखा सामोरा गेला वैकुंठ नायका. तो दृष्टी देखिला निज सखा प्रेमळांचा कैवारी. अष्टभावे दाटोनी नृपवर घातला साष्टांग नमस्कार. प्रीती जाणोनी राम यदुवीर आलिंगावया पुढे जाहले. साक्षात शेष नारायण अवतार पुरुष भेटले पूर्ण. केले सीमांत पूजन वस्त्रे भूषणे समर्पिली. अंतरी जाणोनी प्रीती मुळा वीण आला श्रीपती. तू परात्पर सोयरा निश्चिती शब्दाहुनी वेगळा. जानवसा देता नगरा भीतरी तेथे न राहू म्हणे कंसारी. मागध चैद्य आमुचे वैरी दुष्टादुरी असावे. काम क्रोध मद मत्सर साधक त्यासी रक्षिती दूर. विवेक बळे त्यांचा संहार करुनी विजयी मग होती. तरी कौंडिण्य पुरा बाहेरी जाऊन राहू म्हणे कैटभारी. अंबिकापुरी ये अवसरी ठाव आम्हासी देईजे. सांडूनी जागृती स्वप्न सुषुप्ती तुर्या भूमीसी योगी राहती.
तैसा अंबिकापुरी श्रीपती, राहो म्हणे भीमकाते. राजा म्हणे श्रीकरधरा, नगरातुनी मार्ग अंबिकापुरा. अवश्य म्हणून त्या अवसरा, द्वारकानाथ उठिला. रथी बैसला जगन्नायक, आपणाजवळी बैसुला भीमक. दळभारे मिरवीत देख, नगरातुनी चालिला. पहावया श्रीकृष्णवर, नगरजन धावती समग्र. देखोनी श्रीकृष्णाचा मुखचंद्र, जननेत्र चकोर लुब्धले. एक श्रवणाच्या राजबिदीसी आले, तेथोनी हरिरूप निर्धारिले. एक कीर्तनाच्या उमाठी ठाकले, प्रेमे हरिरूप विलोकिती. एक स्मरणाच्या दारवंटा, उभे ठाकुनी लक्षिती वैकुंठा. एक चरण सेवेच्या चोहटा, यादवेंद्रा विलोकिती. एक अर्चनाच्या ओसरीवरी, चढती वंदनाचे मंदिरी. एक दास्य गवाक्षद्वारी, तो कंसारी लक्षिती. एक चढती सख्याचे शिडीवरी, एक आत्मनिवेदनाचे उपरी. एक अष्टांग योध दामोदरी, षटचक्राम भेदुनी चढियेले. शुद्धमती विलोकी कृष्णवदन, म्हणे कोटी काम सांडावे ओवाळून. बोलती नगरींचे जन, रुक्मिणी जगज्जीवन जोडा असे. अंबिकापुरी ते वेळा, निज भारेसी राहिला सावळा. भीमके पाहुणेर सोहळा, सर्व सामग्री पुरविली. चैद्य मागध खळा समजता, रुक्मी सांगे निज गुजवारता. कृष्णाकडे आमुचा जनिता, जाहली माता तिकडेची. समय दिसतो परम कठीण, कृष्ण कपटी घातकी पूर्ण. तुम्ही दळबार सिद्ध करून, अतिसावधान असावे. लग्न लागलिया वरी, यादव निवटू क्षणाभीतरी. ऐसे बोलोनी झडकरी, निज मंदिरा पातला. रुक्मिया म्हणे ते वेळी, लग्न घटिका जवळी आली. पूजा सामग्री सिद्ध केली, वर आणावया कारणे. तरी आता सत्वर नृपवरा, चला आणू शिशुपालनवरा. तो शुद्धमती म्हणे अवधारा, कुळाचार विसरले ती. आदी भीमकिसी नेऊन, करवावे अंबिका पूजन. मग लागेल जी सुलग्न, विधी संपूर्ण ऐसा आहे. रुक्मिया म्हणे लग्न लावून या, मग कन्या नेऊ अंबालया. राजा म्हणे कुळधर्म टाकोन या, विधी केवी करावा. रुक्मिया म्हणे जगदंबापुरी, परम कपटी यादवेसी हरी. हिरोनी नेईल सगुण कुमारी, मग काय करावे. राजा म्हणे तू षंढ, नवेसी पुरुषार्थी प्रचंड. नसतीच करिसी बडबड, शक्तिहीन अभागी तू. ऐसा हिणविला भीमके, रुक्मिया बोले अतितवके. आताची पुरुषार्थ माझा देखे, रुक्मिणीने तो अंबालया. कृष्णासहित यादव वीर, करीना अवघ्यांचा संहार. सिद्ध केले दळभार, उदित शस्त्रे अवघेही. चैद्य मागधांचे दळभार, रुक्मिया आणवी समग्र. मायेसी पूजावया सत्वर, आदिमाया चालिली. चरण चाली निघाली रुक्मिणी, सवे सख्या जिवलग सांगा तिणी. मन समर्पित यदुकुळभूषणी, हंसगती जातसे. लक्षानुलक्ष महावीर, शस्त्रे नग्न करूनी समग्र. व्यूह रचिला परिकर, भीमकी भोवता ते धवा. धनुर्धरांचे असंख्य भार, खिळले भोवते महाकुंजर. महारथी उद्भट वीर, त्या भोवते रक्षिती. उल्हाट यंत्रांचे भडीमार, त्या भोवते चालती दुर्धर. सैन्य दिसे यंत्राकार, मध्यपीठ रुक्मिणी. ऐसी रक्षित अंबिकेजवळी, आणिली तेव्हा भीमक बाळी. देवळा माझी प्रवेशली, सखियांसमवेत ते धवा. मग षोडश उपचारे करुनी, देवीस पूजित रुक्मिणी. शेवटी पुष्पांजळी वाहोनी, मग मौन विसर्जिले. उभी ठाकली रुक्मिणी बाळा, हस्तकमळ जोडी आदी कमळा. लक्षुनी देवीच्या वदन कमळा, स्तवन वेल्हाळी करीतसे. जय जय आदी कुमारिके, जय जय मूळ पीठनायके. सकळ कल्याण सौभाग्यदायिके, जगदंबिके मूळ प्रकृती. जय जय भार्गव प्रिय भवानी, भयनाशके भक्तवरदायिनी. सुभद्रकारिके हिमनगनंदिनी, त्रिपुरसुंदरी महामाये. जय आनंद कासार मराळिके, जय चातुर्य चंपक कलिके. जय शुंभ निशुंभ दैत्यांतके, सर्वव्यापके मृडानी. जय शिवमानस कनकलतिके, पद्मनयने दुरित वनपावके. जय त्रिविध ताप भवमोचके, निज जनपालके अपर्णे.
तव मुख शोभा देखोनी विदुबिंब गेले विरोनी. ब्रह्मादी देव बाळे तिन्ही स्वानंद सदनी निजविली. जीव शिव दोन्ही बाळके अंबे तुआ निर्मिली कौतुके. जीव तुझे स्वरूप नोळखे म्हणोनी पडिला आवर्ती. शिव तुझे स्मरणी सावचित्त म्हणोनी तो अंबे नित्यमुक्त. ब्रह्मानंदपद हाता येत कृपेने तुझ्या जननीये. मेळवुनी पंचभूतांचा मेळ तुवा रचिला ब्रह्मांड गोळ. इच्छा परतता तत्काळ क्षणे निर्मूळ करिसी हे. अंबे हेची मागते तुझ प्रती मज सत्वर वरुतो श्रीपती. नीलोत्पल माला अवचिती अंबेने हाती दिधली. हेची नीलोत्पल माला घेऊनी नीलोत्पल दलवर्ण वरी ये क्षणी. वचना सरसी रुक्मिणी माथा चरणी ठेविला. निघोनी देवळा बाहेरी सभोवती तेव्हा प्रदक्षिणा करी. भोवते पाहे सुंदरी तो सेना अपार रक्षितसे. हंसगती चाले धरणी नुपुरे रुंजुणती चरणी. वस्त्रे नेसली कनकवर्णी जैसी सौदामिनी अंबरी हो. मुक्तलग सुबद्ध काचोळी कंठभूषणे रुळती एकावळी. अवतार मुद्रिका दशांगुळी झळकता ती दिव्य तेजे. विशाळ पद्मनयनी जैसा उडुगणपती आणि दिनमणी. तैसी ताटके दिव्य करणी मुक्त घोष डोलती. चपळ सुपाणी नासिकी मुक्त नेत्री दिव्यांजन ओपदेत. श्री मुक्त जाळी मिरवत चंद्र सूर्य झळकती वरी. दिव्य कुंकुम विलसे भाळी असो ते कोणा वर्णवे वेल्हाळी. चैद्य मागध वीरी सकळी देखिली बाळी भीमकाची. स्वरूपे लावण्य सुंदरी कामास्त्र घातले सर्वांवरी. मूर्छा येऊनी पडती धरेवरी पंचबाणे विव्हळ. कामे गेले विवळ होऊनी हातींची शस्त्रे पडली गळोनी. तो रथी सिद्ध असे चक्रपाणी यादव भारां समवेत. दुरोनी देखिली रुक्मिणी दारुके रथ लोटिला ते क्षणी. निमिष न लागता चक्रपाणी भीमकी जवळी पातला. सावध पाहे भीमक बाळी घनश्यामे स्वहस्ते तत्काळी. उचलोनी घेतली वेल्हाळी रथावरी क्षणमात्रे. हर्षे घाबरी रुक्मिणी ते वेळा करी चिजे नीलोत्पल कमळा. घातली घननिळाचे गळा चरणी ठेविले निजमस्तक. कृष्णे मस्तकी ठेविला हस्त दिनपती लग्न घटी विलोकित. देवगुरु मंगलाष्टके म्हणत पुष्पे वर्षत सुरपती. ओम पुण्याहम म्हणे कमळासन असो हरी गेला रुक्मिणी घेऊन. यादव दळेसी जगज्जीवन द्वारकेकडे मुरडला. हर्षे नाचत नारद मुनी कृष्णे बरी हरिली रुक्मिणी. आता युद्ध होईल ये धरणी प्रेते पडतील अपार. हरी विजय ग्रंथ थोर मंगलदायक रुक्मिणी स्वयंवर. तो हा 23वा अध्याय सुंदर सर्व शुभकारक. श्रोती पुढे ऐकावे सावधान यादव मागधा होईल युद्धकंदन. मूळ माधवी रुक्मिणीचे लग्न यथा सांग होईल. हे रुक्मिणी स्वयंवर ऐकता हरे सकळ संकट व्यथा. सकळ मंगळ कारक तत्वता त्रिकाळ पडथा बहुपुण्य. ब्रह्मानंदा ज्ञान समुद्रा श्रीधर वरदा निर्विकारा. रुक्मिणी वल्लभा भीमा तीट विहारा दिगंबरा आदिपुरुषा. इति श्री हरिविजय ग्रंथ सम्मत हरिवंश भागवत प्रेमळ परिसोत भाविक भक्त 23तमाध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. बलरामाचा विवाह रैवत राजाची कन्या रेवती हिच्याशी झाला. कृष्णाचा विवाह असा सरळ झाला नाही. त्याला त्यासाठी पराक्रम करून अनेक वीरांचा पराभव करावा लागला. त्यावेळी विदर्भ देशाचा राजा भीमक ह्याचे राज्य मोठे होते. तो गुणी राजा प्रजेचा आवडता होता. रुक्मी हा त्याचा मुलगा. तो मात्र जरासंध, शिशुपाल इत्यादींचा मित्र होता आणि मनाने दुष्ट होता. भीमकाची मुलगी रुक्मिणी फार सुंदर होती. तिच्या सद्गुणांची व सौंदर्याची कीर्ती सर्वत्र पसरली होती. साक्षात लक्ष्मीच मानवी रूप धारण करून वावरत आहे असे तिला पाहून वाटत असे. आणि लक्ष्मीच तिच्या रूपाने अवतार घेऊन आली होती. पण ही गुप्त गोष्ट फक्त नारदासारख्या काही ऋषींना माहीत होती. रुक्मीला आणखी 4 भाऊ होते. रुक्मरथ, रुक्मबाहू, रुक्मकेशी व रुक्ममाली
अशी त्यांची नावे होती. रुक्मिणी उपवर झाली होती. रुक्मीच्या मनात असे होते की तिचा विवाह शिशुपालाशी लावून द्यावा, पण रुक्मिणीचे मन काही त्याच्यावर नव्हते. त्यातून एकदा द्वारकेतील कृष्णाची कीर्ती तिच्या कानावर आली. भीमक एकदा सभेत सर्व मंत्र्यांसह व मांडलिक राजांसह बसला असता तेथे एक ब्राह्मण आला. कीर्तिमुख असे त्याचे नाव होते. तो सर्व देशात पर्यटन करीत आला होता. राजाने त्याचे स्वागत केले, सन्मान केला. देशोदेशींच्या वार्ता त्याने सांगितल्या. अनेक राजांची वर्णने केली. अद्भुत अशा अनेक गोष्टी सांगितल्या. गोकुळ, वृंदावन, मथुरा यांच्याही वार्ता त्याने सांगितल्या. जरासंधाचा 17 वेळा पराभव करणाऱ्या, कंसाचा वध करणाऱ्या व अनेक दैत्यांचा संहार करणाऱ्या श्रीकृष्णाचेही त्याने रसभरीत वर्णन केले. कृष्णाच्या सौंदर्याचे वर्णन ऐकून सर्वांना आश्चर्य वाटले. भीमकाला वाटले कृष्ण हा सामान्य मनुष्य नक्कीच नव्हे. रुक्मिणीही तेथे बसली होती. कृष्णाचे वर्णन ऐकता ऐकता तिची भावसमाधी लागली. अष्टसात्विक भाव जागृत झाले. अश्रुपात होऊ लागला. अंग थरथर कापू लागले. तिला काय झाले ह्याची चिंता वाटून दाया धावत आल्या व उपचार करू लागल्या. पण भीमकाने आपल्या मुलीला काय झाले आहे हे ओळखले. कृष्णाचे वर्णन ऐकताच तिच्या मनावर परिणाम झाला. तिचे मन त्याच्याकडे ओढ घेत असणार हे त्याला कळून चुकले. कीर्तिमुखाचे कथन तेवढ्यावरच थांबले. रुक्मिणीला अंतपुरात नेण्यात आले. त्या ब्राह्मणाचा राजाने चांगला मान केला व त्याची बोळवण केली. भीमकाने मनाशी असे ठरविले की कृष्णाचा व रुक्मिणीचा विवाह झाला तर उत्तम होईल. राणीलाही हा विचार पसंत पडला. रुक्मिणीचाही विचार घेतला. तिला तर फारच आनंद झाला. पण रुक्मी तो तर कृष्णाचा वैरी, शिशुपालाचा मित्र. शिशुपालाला रुक्मिणी आवडत होती. त्याने रुक्मीजवळ तिच्यासाठी शब्दही टाकला होता. रुक्मीच्या मनातून तो संबंध जुळून यावा असे होते. भीमकाने ठरविलेला बेत त्याला मुळीच आवडला नाही. त्याने विरोध केला. ज्योतिषांना कृष्ण व रुक्मिणी ह्यांचे ग्रह पटत नाहीत असे राजाला सांगा असे दमदाटी देऊन बजावले. शिशुपालास रुक्मिणी द्यावी असे राजाला पटवून द्या असेही सांगितले. रुक्मी भीमक राजाला म्हणाला, कृष्ण हा मुळीच योग्य वर नाही. त्याला तुम्ही रुक्मिणी देऊ नका. त्याऐवजी ती शिशुपालाला द्या. तो चेदी देशाचा राजा आहे. कृष्ण राजा नाही. त्याच्यापाशी धनकोश नाही, राजछत्र नाही. तो गवळ्याचा मुलगा आहे. लहानपणी त्याने केलेले पराक्रम म्हणजे जास्त फुगून सांगितलेल्या भाकड कथाच आहेत. एक केशी टट्टू मारले, बगळा मारला, पूतना नावाच्या बाईला मारले. पण हे काही क्षत्रियोचित पराक्रम नव्हेत. त्याला कालयवनापुढे पळता भुई थोडी झाली. पळपुट्या पोराला तुम्ही रुक्मिणी दिलीत तर तो मी माझा फार मोठा अपमान समजेन. माझ्या डोक्याचे मुंडन करून घेईन. रुक्मीची कडू वचने ऐकून रुक्मिणीला फार वाईट वाटले आणि रुक्मिणीचा शिशुपालाशी विवाह करायची तयारीही रुक्मी करू लागला. मुलाच्या शिरजोरपणापुढे बापाचे काही चालेना, आईचेही काही चालेना. आता आपला कोणीच त्राता नाही असे वाटून रुक्मिणी फारच उदास झाली. कृष्णाला जर आपली स्थिती कळली तर तो धावत येऊन आपली या कारस्थानातून सुटका करील असा तिला विश्वास वाटत होता. पण कृष्णाला जाऊन सांगणार कोण? घरचेच लोक शत्रू झाले. अंगणात पाय टाकावा तरी तो परप्रांत झाला. पिता व माता यांचा कन्येला आधार वाटतो, पण त्यांचे उद्दाम तरुण ज्येष्ठ पुत्रापुढे काही चालत नाही. आज न उद्या शिशुपालासारख्या उद्धट, उर्मट, कपटी, दुष्ट, साधूंचा शत्रू अशा राजाशी आपले लग्न होणार. त्या पुरुषोत्तम श्रीकृष्णाचे दर्शनही मग आपल्याला होणार नाही. रुक्मिणी चिंता करू लागली. राजाच्या पदरी असणाऱ्या सर्व लोकांबद्दल ती मनोमन पारख करू लागली. द्वारकेपर्यंत जाऊन गुप्तपणे कृष्णाला बोलावणे करायचे काम कोण करील याचा ती अंदाज घेऊ लागली. तोच सुदेव नावाच्या प्रेमळ ब्राह्मणाची तिला आठवण झाली. तिने त्याला एका बाजूस बोलावले. मी सांगेन ते काम आपण जर अत्यंत गुप्तपणे केलेत तर मोठे पारितोषिक देईन, पण गुप्तता पाळीन अशी शपथ घ्या असे ती त्यांना म्हणाली. त्याने शपथ घेतली. मग ती म्हणाली, यात्रेला जाण्याचे निमित्त करून तुम्ही हे नगर सोडून जावे. माझे एक पत्र घेऊन द्वारकेत जावे. वसुदेव पुत्र श्रीकृष्ण यांना ते पत्र द्यावे आणि त्यांना तत्काळ येऊन मला सोडवण्याची प्रार्थना करावी. रातोरात प्रवास करावा.
ब्राह्मणाने ते सर्व मान्य केले. कृष्ण हा अवतारी पुरुष आहे असे त्याने ऐकले होते. या उत्तम कार्याच्या निमित्ताने भगवत स्वरूप अशा त्या कृष्णाचे दर्शन होईल ही त्याला मोठी पर्वणीच वाटली. ब्राह्मणाजवळ तिने एक गुप्त पत्र दिले. 7 श्लोकात तिने आपली स्थिती कळविली आणि मी तुमच्या चरणांची दासी आहे, मला तत्काळ येथून सोडवावे असे लिहिले. ब्राह्मण रात्रीच निघाला. भीमकाने गुप्तपणे त्याला वेगवान अश्व जोडलेला रथ दिला. रुक्मीला यातले काही कळले नाही. एका रात्रीत तो ब्राह्मण द्वारकेत पोहोचला. कृष्णाचीच भेट हवी आहे, मी भीमक राजाकडून संदेश घेऊन आलो आहे असे त्याने सांगताच यादव पहारेकऱ्यांनी त्याला कृष्णाच्या मंदिरापर्यंत नेले. त्याचे स्वागत करून कृष्णाने कुशल विचारले. पण कृष्ण दर्शनाने तो सत्वगुणी ब्राह्मण इतका भांबावून गेला की त्याला काही बोलायचेच सुचेना. मग भानावर येऊन म्हणाला, भगवन, हे पत्र घ्या, यात सारा उलगडा होईल. काहीही करून आपण विदर्भ देशास लगेच यायला हवे, नाहीतर अनर्थ होईल एवढे मात्र सांगतो. कृष्णाने पत्र वाचले. पत्रातील सर्व अक्षरे व शब्द भीमकीच्या पवित्र प्रेमाची साक्ष देत होते. रुक्मिणीने लिहिले होते, हे भुवन सुंदरा, तुझ्या गुणांचे व सौंदर्याचे वर्णन ऐकले तरी सर्व प्राणी मात्र संतोष पावतात. माझ्या मनाची सहज लज्जा व संकोच कुठे गेला. माझे मन तुझ्या चरणाकडे लागले आहे. तुझ्या प्राप्तीसाठी मी कोणतेही तप केलेले नाही. कितीतरी तरुणी तप करीत असतील, पण मी अगदी हीन दीन आहे. एक मात्र मी ठरविले आहे, करीन तर तुझ्याशीच विवाह करीन. दुसऱ्या कोणासही मी वरणार नाही. मी शरण आले असता तू जर माझा उद्धार केला नाहीस तर तुझ्या नावाला बट्टा लागेल. शिशुपालासारख्या जंबुकाने तुझ्यासारख्या सिंहाचा वाटा न्यावा काय? धाव कृष्णा, माझी या संकटातून सुटका कर. मला स्वतःच्या अंकावर बसव. जन्मांतरीचे जर माझे काही पुण्य असेल तर तू येशील आणि मला घेऊन जाशील. यादव सेना घेऊन उद्या सकाळच्या आत तू इथे ये. शिशुपालाच्या सेनेचा पराभव कर. मगध सेनेला पळवून लाव. तू राक्षस विधीने मला पळवून ने. माझ्या बंधूंचा तुला विरोध आहे. त्यांच्याशी लढायचा प्रसंग टाळायची एक युक्ती सांगते. सकाळी कुलधर्माप्रमाणे विवाहापूर्वी नगराबाहेरच्या देवीच्या मंदिरात मी दर्शनासाठी जाणार आहे. माझ्याबरोबर काही सख्या असतील. थोडेफार सैनिक पहाऱ्याला असतील. तुला त्यावेळी माझे हरण करता येईल. ब्रह्मदेवाने वत्सहरण करून तुझी परीक्षा पाहिली, पण त्यात त्याचाच पराभव झाला. तुझा महिमा देवांना सुद्धा कळत नाही. तुला ही साधी गोष्ट सहज शक्य आहे. मी पत्र पाठवताना मोठे वेडे साहसच केले आहे. इथे स्वकीयांच्याच कैदेत मी पडले आहे. तू माझा उद्धार केला नाहीस तर मी जीव भावच नष्ट करून तुझ्या परात्पर रूपात विलीन होईन. तुझ्या विना प्राण कंठाशी आले आहेत. श्रीकृष्णा, आता वाट पाहायला लावू नकोस. पत्र वाचून श्रीकृष्ण म्हणाला, विप्रवर्य, भीमकीच्या सौंदर्याचे व सद्गुणांचे वर्णन ऐकले आहे. माझेही मन तिच्याकडे ओढ घेत आहे. तिच्या या पत्राप्रमाणे मला गेलेच पाहिजे. ब्राह्मण म्हणाला, यावेळी उशीर करून मुळीच चालणार नाही. रुक्मिणी तिकडे चिंतेने झुरत आहे. ती प्राण त्यागही करील. कृष्णाने विचार केला, यादव सेना न्यायची म्हटले तर फार विलंब होईल. जिकडे तिकडे आधीच कळेल. एकट्याने जावे हेच बरे. त्याने दारुकाला उठविले. तत्काळ रथाला अश्व जोडण्यास सांगितले. सुदेवाला घेऊन तो रातोरात विदर्भ देशाकडे निघाला. कुंडिनपुरीच्या जवळ त्याचा रथ आला तेव्हा सकाळ व्हायला अवकाश होता. त्याला दुरूनच नगरात दीप प्रज्वलित झालेले दिसले. पहाटेपासून लोकांची गडबड सुरू झालेली दिसली. कुंडिनपुरात काय चालले होते? भीमकाला व रुक्मिणीला कृष्ण येईल अशी आशा वाटत होती. पण कृष्णाला विवाहाचे निमंत्रण सुद्धा दिलेले नाही. तो येण्याची आशा धरण्यात काय अर्थ, असेही तो मनाशी म्हणत होता. सुदेव ब्राह्मणाला वाटेतच कोणी अडविले की काय? तो अजून पोहोचला नसेल की काय? पत्र वाचून कृष्ण येईल की नाही असे अनेक चिंतेचे विचार मनात घोळवीत रुक्मिणी रडत होती. शिशुपाल दमघोषासह मोठ्या थाटात नगरात आला. मनाविरुद्ध का होईना भीमकाने त्याचे स्वागत केले. त्याची व वरपक्षियांची त्याने योग्य ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली. इकडे द्वारकेत असे घडले. दारुकासह एका ब्राह्मणाला बरोबर घेऊन कृष्ण एकटाच रात्री कुंडिनपुरीस गेला आहे असे बलराम, उग्रसेन इत्यादिकांना लगेच कळले.
तेव्हा बलरामाने यादवांचे सैन्य रातोरात जमविले आणि तोही कृष्णा मागोमाग निघाला. कृष्णाने सुदेव ब्राह्मणाला कुंडिनपुरात पाठविले. तो राजाकडील ब्राह्मण, त्याला मुक्त प्रवेश होता. तो राजप्रासादात गेला. रुक्मिणीभोवती स्त्रिया व सख्या होत्या. सहज तिथे गेल्यासारखे करून सुदेवाने रुक्मिणीला खुणेनेच कळविले, तुझा उद्धार करता नगराच्या बाहेर आला आहे. ती खूण तिला कळताच तिचे डोळे आशेने चमकले. त्यानंतर तिचे रडणे थांबले. तिचे मन पालटले असे पाहून स्त्रियांना बरे वाटले. रुक्मिणी हिने शृंगारलेल्या नगरीचा देखावा पाहण्याचे निमित्त करून नगरीच्या बाहेर दूरवर दृष्टी टाकली. तिला दूरवर कृष्णाचा रथ दिसला. त्याच्या रथावरील गरुड ध्वज दिसला. मागे आणखी दूर एक मोठे सैन्य येत आहे असे दिसले. ती यादव सेनाच असावी असा तिने तर्क केला. तोपर्यंत दिवस उगवला. राजाच्या दूतांनी राजाला येऊन सांगितले, महाराज, द्वारकेहून कृष्ण व बलराम रुक्मिणीचा विवाह आहे असे कळल्यावर समारंभ पाहण्यासाठी आले आहेत. आपण त्यांचे स्वागत केले पाहिजे. असे वाटून भीमक त्याला सामोरा गेला. श्रीकृष्णा, बलरामा, आपल्याला माझ्या रुक्मिणीच्या विवाहाचे निमंत्रण पाठविण्याचे राहून गेले, पण आपण ती चूक सावरून घेऊन इथे येऊन मजवर उपकार केले. आपण नगरात चलावे. आपले आतिथ्य करण्याचे सद्भाग्य मला मिळावे. कृष्ण म्हणाला, राजा भीमक, आमच्या येण्यामुळे आपली नगरातील व्यवस्था त्याच्यावर ताण पडेल. सैन्यासह आम्ही अंबिकापुरात देवीच्या मंदिराजवळच राहतो. विवाहाला येथूनही उपस्थित राहता येईल असे सांगून व आपल्या मधुर वाणीने भीमकाचे मन जिंकून कृष्णाने त्याला द्वारकेतून बलरामाने आणलेल्या काही मौल्यवान वस्तूंची भेट दिली. भीमक परत गेला. देवीच्या मंदिरापासून जवळच यादवांच्या सेनेचा तळ पडला. सैन्याला थोडक्या वेळात विश्राम घेऊन केव्हाही वेगाने परत जाण्याच्या तयारीत राहायची सूचना बलरामाने गुप्तपणे केली. सैनिक कसलेले लढवय्ये होते, पण बाह्यतः कोणीही युद्धाच्या तयारीत आहे असे कळू दिले नाही. कृष्णाच्या आगमनाने शिशुपाल, जरासंध व इतर राजांना राग आला आणि लग्नात विघ्न येणार अशा शंकेने धास्तीही वाटली. अंबिकापुराकडे जाताना कृष्ण व बलराम यांनी राजाचा मान राखून नगरात येऊन नगराचे दर्शन मात्र घेतले होते. सर्वांना आपल्याला अनुकूल करून घेण्याची कृष्णाची ती युक्ती होती. नागरिकांना दोघा वीरांचे दर्शन होऊन फार आनंद झाला. जरासंधाचा व शिशुपालाचा वारंवार पराभव करणारे यदुवीर पाहून त्यांना धन्य वाटले. त्यांना उत्साह आला. कृष्णाचे रूप पाहून कित्येकांच्या मनात आले, रुक्मिणीचा विवाह कृष्णाशी झाला तर किती चांगले होईल. यादवांच्या सेनेचा समाचार घेण्याची सिद्धता ठेवा असे जरासंधाला शिशुपालाने सुचविले. रुक्मिणीने प्रसंगातील तणाव ओळखला. आता विवाह करण्यात इतर फाटे फुटू नयेत म्हणून तो लगबग करू लागला. पण त्याची माता शुद्धमती हिने रुक्मिणीला कुळाचाराप्रमाणे अंबादेवीच्या दर्शनास जाणे आवश्यक आहे. रीतसर सर्व विधी शास्त्रानुसार झाले पाहिजेत. उतावळेपणा करू नको असे सांगितले. रुक्मी म्हणाला, तो मथुरेतून पळून गेलेला कृष्ण त्याच्या बलिष्ठ भावाबरोबर आला आहे. तो काही गडबड करील. रुक्मिणीचे मन त्याच्यावर आहे, पण मी त्या कृष्णाच्या हाती ती लागू देणार नाही. शुद्धमतीने त्याची समजूत काढली. देवीच्या दर्शनासाठी रुक्मिणीला पाठविले पाहिजे हे मात्र त्याने मान्य केले. भीमकाने रुक्मीची कान उघडणी केली. तू कृष्णाला एवढा का भीतोस? तू स्वतःला पराक्रमी समजतोस ना? मग तू रुक्मिणीचे संरक्षण करू शकत नाहीस का? रुक्मीचा पराभव होऊन कृष्णाकडूनच त्याचा गर्वहरण व्हावा असे भीमकाला मनोमन वाटत होते. रुक्मीचे कृष्णापुढे काहीच चालणार नाही हे त्याने जाणले होते. यावर रुक्मी चिडला. त्याने सैनिकांच्या पहाऱ्यात रुक्मिणीला देवीच्या दर्शनाला नेण्याची तयारी केली. रुक्मिणी सखींसह देवीच्या मंदिरात गेली. तिचे सौंदर्य पाहून लोक भुलून जात होते. तिने मौन धारण केले होते. पूजा केल्यावर मात्र तिने रडत रडत देवीची प्रार्थना केली. हे देवी जगदंबे, मला श्रीहरी पती लाभावा, अन्य कोणी नको. माझी एवढी इच्छा तू पूर्ण कर. तिने केलेली प्रार्थना देवीने ऐकली. देवी प्रकट झाली. नीलकमलांची एक दिव्य माला तिने रुक्मिणीच्या हाती दिली आणि ही माला श्रीकृष्णाच्या कंठात अर्पण कर असे सांगून तुझी मनोकामना पूर्ण होईल असा वर दिला. रुक्मिणीने देवीपुढे प्रणिपात केला. ती आनंदित झाली. हातात माळ घेऊन
ती त्वरेने सखींसह बाहेर निघून रथापर्यंत चालू लागली. तेव्हा एक नवल घडले. तिच्या भोवती ज्या सशस्त्र सैनिकांचा पहारा होता त्यांची दृष्टी रुक्मिणीवर पडताच ते मोहित झाले. त्यांच्या हातातील शस्त्रे गळून पडली. आपले काम विसरून व देहभान नष्ट होऊन ते मूर्छा येऊन खाली पडले. तीच नेमकी वेळ साधून कृष्ण रथातून तेथे आला. पटकन पुढे वाकून कृष्णाने रुक्मिणीला हात दिला. ती त्याच्या रथात चढली आणि क्षणाचाही विलंब न लावता तिने ती माळ कृष्णाला अर्पण केली. तिने कृष्णाला वरले. दारुकाने सरकन रथ वळविला. रुक्मिणीला अत्यंत हर्ष झाला. तिने आपले मस्तक हरिचरणी लावले. कृष्णाने तिच्या मस्तकावर आपला कमल सदृश हात ठेवला. प्रिये, आता भिवू नकोस. निश्चिंत राहा. तुझे रक्षण करणे माझे कर्तव्य आहे, असे म्हणून तिला त्याने आश्वासन दिले. रथ द्वारकेच्या मार्गाला लागला. घोडे भरधाव चालले. यादव सेना जय्यत तयारीतच होती. रुक्मी, जरासंध व त्यांच्या पक्षाच्या इतर राजांच्या आणि वीरांच्या अंगाची क्रोधाने आग आग झाली. मागध वीर त्यावेळी कृष्णाचा पाठलाग करू लागले. त्याचवेळी देवीच्या मंदिराभोवतालचे पहारेकरी भानावर आले. रुक्मिणी कृष्णाने नेली असे कळताच त्यांनीही पाठलाग सुरू केला. अश्ववीर व रथीच यावेळी पाठलाग करू शकले. नगरात एकच गडबड उडाली. अध्याय 23 समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु.